ज्ञानेश्वरी वाचन भाग 13 अध्याय 1 श्लोक 66. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. काही तर्क आहेत ते बाजूला ठेवले, ज्ञान घेतलं, थोडंसं ध्यान केलं आणि मग थोडासा भक्तिमार्ग स्वीकारला की जेवढं होता होईल तेवढं भगवंताचं नाम घ्यावं. ते नाम घेतलं, जर त्याच्यामागे ज्ञान असेल तर ते ज्ञान त्या प्रत्येक नामाबरोबर येतं आणि जर विसरलं तर गडबड. नाहीतर मग नुसतं टेक्निकल. तर असं थोडासा उपक्रम चालू असतो, अधूनमधून विसरतो, पुन्हा चालू होतो, विसरतो. पण जेवढं होतं होईल तेवढं नाम घेणं. पांडुरंग हरी वासुदेव हरी. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. परी अपराधू तो अनेक आहे, जे मी गीतार्थ कवळू पाहे, ते अवधारा विनवूल आहे. म्हणून या 66 श्लोक. माझा आणखीन एक प्रमोद होते. माऊली म्हणते की संपूर्ण अर्थ मी बुद्धीने आकलन करू पाहते. हां, आता मगाशी जे आपण बोललो ज्ञानासहित, तर त्याच्या मर्यादाही सांगितल्या. आणि मग नामसाधना, बुद्धी बाजूला ठेवून केलेली भक्ती, या सगळ्या गोष्टींनी प्राप्त होऊ शकते. काय विषय चाललाय की ज्ञान, ध्यान, भक्ती, कर्म अशा सगळ्या गोष्टी करायच्या. ध्यान लागत नाही, ज्ञानाकडे लक्ष दिलं. भक्तिमार्ग सोपा, त्याच्याकडे गेलो, पण ते एकमेकात गुंतवल्या गेलं पाहिजे. आणि मग ज्ञानमार्गाच्या ज्या काही मर्यादा आहेत त्या माऊली इथे सांगते की माऊली म्हणते की माझा आप्रामध्ये माझी चूक आहे, माझी कमतरता आहे की गीतेतला सगळा अर्थ कवळूप आहे, आकलन करू पाहतोय. कसं होणार? म्हणून मग तिथे ज्ञानात ध्यान विशिष्टता येतं. कुठंतरी ही अवस्था येते की ज्ञानाने सगळं कळत नाही, कारण ते बुद्धीने ज्ञान घेतलं जातं. आणि जो बुद्धेवरत असतो सहा, म्हणजे बुद्धीच्या पलीकडे आहे तो भगवंत आहे. बुद्धीने कळत नाही, आकळत नाही, भल्याभल्यांना कळत नाही, तर तुम्ही आम्ही कोण? म्हणून तिथे ध्यानाची पण गरज असते की त्या ध्यानाच्या अवस्थेमध्ये तुमची बुद्धी ही बाजूला ठेवली जाते. मन उन्मन होतं, बुद्धी बाजूला ठेवली जाते. माझी अवस्था ती आली नाही, पण तुम्हाला येऊ शकते. म्हणून सांगितलं की ते बुद्धीच्या पलीकडे जो आहे तो समजण्यासाठी बुद्धी काय काम करणार, ती पायरी म्हणून वापरायची. आणि मग पायरी म्हणून वापरायची तर सारखं वाचत बसून नाही चालणार. कधीतरी मनन चिंतन करावं लागेल आणि मग कधीतरी त्या मनाच्याही पलीकडे जावं लागेल आणि ते ध्यानात होईल. तर सोहम हे पण नामच आहे ना. त्या सोहमच्या साह्याने किंवा श्रीराम जय राम जय जय रामच्या साह्याने हळूहळू त्या ज्ञानाच्या आणि भक्तीच्याही पलीकडे जायचं, म्हणजे तो आखळेल. पूर्ण एकरूप होऊन जायचं म्हणजे तो आखळेल. असं थोर भले ज्यांना दिसलाय ते बोलतात. म्हणून मी तुमची प्रार्थना करतोय की अहो मी बालक आहे, कारण माझ्या बुद्धीला कुठं कळतंय. हे अनावरण आचरिता हा 66व्या श्लोकचा नीट अर्थ कळला का की त्यात असं म्हणतात की मी गीतार्थ कवळायला जातो, आखळायला जातो. तो अवघड आहे, सोपा नाही आहे. हो, तो अपरंपार आहे.
माझ्या बुद्धीच्या पलीकडंच आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय, तुमची प्रार्थना करतोय. कारण पुढच्या श्लोकात ते आलंय, हे अनावरण विचारिता वायाची धिमसा उपनला चित्ता येरवी भानवते जे काय खद्योता शोभा आथी. तर गीतार्थाचा विचार केला तर तो सर्वथा अनाकलनीय आहे, याचा विचार न करताच मी विवरण करायला घेतलंय, हे माऊली म्हणते. मग मी हे व्हिडिओज काढायला घेतलं तर मी किती खाली गेलो की माझ्या आचरणात तेवढं नाही, मला विचार सगळेच्या सगळे जसेच्या तसे पटले नाहीत किंवा मी ॲक्सेप्ट केले नाहीत, तरी मी बोलतोय का? तो देतो, तो हळूहळू बाकीच्या गोष्टी कमी करतोय. आता बा 67व्या श्लोकात पहिल्या अध्यायाच्या अजून तर भगवंतांनी काही सांगितलंच नाही आहे, त्याच्या आतच मला थोडं थोडं फरक जाणवायला लागला. तसं हे ज्ञानेश्वरी एकदा आम्ही दोघं मिळून वाचत होतो, इथे खुणाही दिसत आहेत, मी आणि तनुजा. तर 6वा अध्याय झाला होता, त्याच्या आधी मी एकदा वाचत होतो, 13व्या अध्यायाच्या पुढे गेलो होतो. अशी वाचलेली आहे, हे काय पहिल्यांदा वाचतोय असं नाही, पण तरी आता हे तिसऱ्यांदा हे पुन्हा नित्यनूतन आहे. आणि आता मला काहीतरी पुन्हा जाणवतंय की स्वतः फरक पडतोय. त्यामुळे मी घेतलं बिनधास्त. माऊलीनेच एवढं जर विनयशीलता दाखवली तर मी पण त्याच्या कितीतरी खाली आहे. नव्हतं करायला पाहिजे हे व्हिडिओचा उद्योग, पण केला. कारण नुसतं वाचताना तेवढं होत नव्हतं. पहिल्यांदा मी एकट्याने नुसतं वाचलं, मग नंतर तनुजाशी बोलताना ते जास्त कळलं. आणि आता तुमच्याशी बोलताना, कारण तनुजा एकटी होती, तुम्ही आता 50 आहात, तुमच्याशी बोलताना आणखीन कळत आहे. बरं, तनुजाशी बोलताना एवढं बोलायला लागलं तर म्हणाल वाच झालं, पुढचं वाच, जास्त आगाऊपणा करतोय. तुम्ही पण म्हणत असाल की एवढं कशाला पालढाळ लावतो, पण ह्या आपल्या गप्पा आहेत, है ना. सो आणि समजून घेणं आहे. सो ते मी धैर्य करतोय. एरवी उपमा अलंकाराला परत एक सूर्यप्रकाशा पुढे काजवेच्या प्रकाशाला अशी काय किंमत आहे. मी काजवा आहे, हे गीतार्थ ज्ञान म्हणजे सूर्य आहे. केवढ्या पटीत झालं बघा, हे माऊली म्हणाली. आणि मग पुढे 68वा श्लोक की टिटी भू चांचुवरी माप सुये सागरी मी नेण तू त्यापरी प्रवर्तेथ. काट टिटवीने तो सागर प्याला. जर एखादी टिटवी आहे, छोटासा पक्षी आहे ना, तो त्याने आपलं सामर्थ्य न जाणता समुद्रात चोच घातली आणि म्हटला की आता मी समुद्राचं तळ बघतोय. किंवा दुसरा एखादा असा पक्षाचं स्टोरी आहे की मी अख्खा सागर पिऊन टाकणार आहे. तर असं म्हणलं तर ते किती मूर्खपणाचं आहे. तसं हे गीतार्थ ज्ञान मला कळलं आहे असं म्हणणं म्हणजे मूर्खपणा आहे असं माऊली म्हणाले. अर्थात हा विनय आहे त्यांचा, माझा विनय नाही, माझा व्यवहार वास्तव आहे. हे बा, आकाशाला कवटाळू म्हटले तर त्याहून थोर व्हायला पाहिजे. ऐका आकाश उसावे तरी आणि त्याहून थोर व्हावे, म्हणून या पाडू हे आगवे निर्धारिता. जर आकाशाला गवसणी घालायचं तर त्याच्यापेक्षा मोठं व्हावं लागतं ना, त्याशिवाय गवसणी कशी काढणार. एखादा मासा पकडायचा आहे तर तो मासा खाली समुद्रात येतो, आपण त्याच्यापेक्षा वरती आणि मोठे आहोत. मग गळ टाकला आणि पकडला, पॉसिबल. आकाशाला कसं पकडणार, त्याच्यापेक्षा तुम्ही मोठे व्हायला लागेल. तसं हे गीतार्थ कळायचं म्हणजे आकाशाला गवसणी घालण्यासारखे आहे, होणार नाही. तसंच गीता अमर्याद आहे, राईट. तर असे आहे तसे आहे असा निश्चय करता येत. तर आकाशाला गवसणी घालण्यासारखं आहे गीता समजून घेणं. आणि मग मगाशी मी जे बोलत होतो ना ते खाली त्यांनी दिलं आहे बरे का, की गीतार्थ हा अफाटका होतो कारण गीतेमध्ये परब्रह्म सांगितलं. आणि परब्रह्म हे साक्षी आहे ना, सर्व साक्षी सर्वव्यापी असं आहे. तर ते वृत्तींच्या पलीकडे राहतं, ज्ञानाच्या पलीकडे राहतं. म्हणून मला ते आकळत नाही. माझ्या बुद्धीच्या
विचारांच्या, मनाच्या क्षमतेच्या पलीकडे. म्हणून जेव्हा परब्रह्म आखळेल आतून तेव्हा खरा गीतार्थ कळला. तोपर्यंत काय, तोपर्यंत समजून घेत राहायचं. मग केव्हा तरी असं आहे. ओशो म्हणतात एक असा क्षण येतो, फक्त एक क्षण, आणि गेट इट सेकंड, दुसऱ्या क्षणात तुम्ही खाली कोसळलेले असतात. काय गेट इट? परब्रह्म. त्यांना भेटलं असेल, बाकी त्यांचं काय असो, मला नाही पटत काही गोष्टी, पण असे असं दिसतंय त्यांच्या व्याख्यानात. तर असा एखादा क्षण मिळाला ना तरी बस आहे. तर असं मला वाटतं की कधी कधी असा क्षण मला मिळाला की तो प्युरेस्ट फॉर्म ऑफ आनंद, समजूत, समजणं, परब्रह्म काय, क्षणभर, बाकी सगळं बाजूला जर होऊ शकतं. मी स्वतः तो कण अनुभवलाय, क्षणाचा कण अनुभवलाय, त्यामुळे बोलतोय, नाही तर नाही. हल्ली तर उलट थोडं अवघड झालं, कारण ध्यानाला बसलं की हे आठवतं, आता उद्या काय वाचायचं, उद्या काय बोलायचं, असं होतं. तर या मोठ्या मोठ्या साधू संतांचं काय होत असेल, रोज जाऊन मोठी मोठी व्याख्यानं द्यायची असतात यांना. त्या माऊलीचं सुद्धा तुम्ही चरित्र वाचलं, ठिकठिकाणी व्याख्यानं त्या बाळाची. तर मग ते विचार डोक्यात येतात. आहे चांगले विचार आहेत, बाकीचे विचार येण्यापेक्षा बरं आहे. तर तसं होतं, म्हणजे पूर्वीपेक्षा उलट आता कमी आहे, पण मला चालेल. आय एम हॅपी विथ दिस. तो कदाचित क्षण आत्ता हल्ली एवढ्यात नाही मिळाला, ठीक आहे, चालत आहे, मिळेल कदाचित. तर तो क्षण जर परब्रह्म समजण्याचा जर मिळाला ना, एखादा झिरो माइंड, झिरो बुद्धी अँड ओनली परब्रह्म, असं जर झालं तर तुम्हाला गीता कळली. अन्यथा काय गीता कळाली? या गीतार्थाची थोरी स्वय शंभूविवरी जेथ भवानी प्रश्न करी चमत्कारो. भवानी माता प्रश्न करते आणि शंभू महादेव त्याची थोरवी वर्णन करतो. इतकी ही गीता मोठी, अतिगंभीर, सूक्ष्म, निरविकल्प ब्रह्म हा गीतेचा अर्थ आहे. त्या गीतेच्या अर्थाची थोरवी शंकर कथन करतात. म्हणजे करण्याची खरी ताकद कोणाची आहे? तर माझी नाही, ज्ञानेश्वर माऊलीची नाही, तर भगवान शंकरांची आहे फक्त. कारण भगवान शंकर हे स्वतःच परब्रह्म, हेच परमात्मा. तर ते आश्चर्य वाटून माऊलीने विचारलं की देवी, गीतार्थाला मी पण पूर्ण जाणत नाही. ह्या तर शंकराने उत्तर दिलंय. आता बघा आणखी पुढचे स्टेप झाली. पण ॲक्च्युली ते स्वतः परब्रह्म आहे, त्यामुळे त्यांना तर कळलंच आहे. म्हणजे ते स्वतःला जाणणार नाहीत तर मग कोण, आपण थोडीच स्वतःला जाणणार. स्वतः म्हणजे पुन्हा ते आत्मा परमात्मा झाला ना. मी स्वतःला जाणत नाही, पण स्वतःला जाणत नाही असं कसं काय होत असेल? त्यांना नक्की कळलं असेल. पण ते म्हणतात काय, शिवशंकर काय म्हणतात की गीतार्थाला मी पण पूर्ण जाणत नाही. तुझं स्वरूप जसं नित्य नवीन आहे तसं गीता तत्वही नित्य नवीन आहे. ज्यांची पत्नी आहे, नवीन विवाह झालाय किंवा गर्लफ्रेंड आहे, नव्यानेच प्रेम जमलंय, त्यांना हे कळेल. रोज रोज देखूं तुझे नई नई लगी मुझे, तेरे अमृत अंगों में अमृत की धारा. हे झालं तुमच्या पत्नी किंवा प्रेयसीबद्दल. ज्यांना नाही आहे त्यांना मिळेल लवकरच. पण ते कल्पना करू शकतात. मुद्दा काय की तू जशी आहेस पार्वती, हे पार्वती, तू जसे रोज नित्य नवीन आहे, मला तू रोज नवीन वाटतेस. नव्याचे 9 दिवस, उत्साहाचे 4 दिवस, हे होत नाही.
हे होत नाही का? तर प्रेयसी पत्नी किंवा प्रियकर पुरुष हे नित्यनूतन वर्षानुवर्ष वाटू शकत नाही, कारण अमर नाही, मर्त्य मानव आहे. तो मर्त्य मानवाची शरीर आहे. आणि ती कोण आहे? माता पार्वती आहे. मग कसं बरं तिचं नित्यनूतन ते नाही राहणार? ती मर्त्य मानवी नाही, म्हणून ती रोज नवीन वाटणं हे युगानुयुग चालू होतं. काय रोज नवीन वाटण्याचं काय वैशिष्ट्य? रोज नवीन वाटणं याचा अर्थ तेवढंच चेअरफुल, तेवढाच उत्साह, तेवढाच आनंद, तेवढंच सुख, तेवढीच उत्सुकता की आज कशी दिसेल माता, म्हणजे त्याची पत्नी आहे. तर हे फक्त भगवती अविनाशी असल्यामुळे तिच्याविषयी राहू शकते, किंवा भगवान अविनाशी आहेत म्हणून त्यांच्याविषयी राहू शकतं. जे विनाशी आहेत त्यांच्याबद्दल राहत नाही. आणि जे उदाहरण दिलं ते फक्त कळण्यासाठी होतं की कसं नवीन नवीन प्रेमात ते रोज नवीन वाटते किंवा तो नवीन वाटतो, तसं पार्वती वाटते, कारण त्या अविनाशी आहे आणि गीतार्थ वाटतो. मग मगाशी आपण बोललो ना, बघा सहज कसं उलगडत जातं. मगाशी मी बोललो ना की हे तिसऱ्यांदा वाचन करताना आणखीन वेगळं काहीतरी वाटायला लागलं, कळायला लागलं, समजायला लागलं. याच्या आधी नाही तेवढं लक्षात आलं, कळलं, समजलं. ह्यालाच म्हणतात रोज रोज देखू तुझे नाही नाही लगे. म्हणजे वहिदा रहमानला नाही ते लागू होणार. थोड्या बरं हो, तुम्ही नुसतं एक बघा की एखादी अति सुंदर मुलगी तुमच्या आसपास आहे, तर त्या सुंदरतेचा जो काय आनंद असतो बघण्याचा, सेक्स वासना सोडून द्या, नुसतं तुम्हाला छान वाटतं असं जर असेल तर फार थोड्या काळात त्यातली मजा, आनंद निघून जातो. तुमच्या बघण्याला मर्यादा येतात. अरे काय सुंदर दिसते माधुरी दीक्षित, वा वा, बघा. मी एकदा प्रयोग केला, तिला बघताना नाही करता येणार ना, मग इथे कॉम्प्युटरवर सिनेमा बघताना केला, बघायचं. मग एखादी फ्रेम अशा ते छान दिसते माधुरी, तिथे पॉज करायचा आणि आता किती वेळ बघू शकतो बघूया. नाही बघता येत जास्त वेळ, नाही मजा आहे, कारण मर्त्य हे अमृत आहे. म्हणून याचा आनंद पुन्हा पुन्हा येतो, तो तुम्हाला माझ्या आत्ता चेहऱ्यावर दिसत असेल. हाच आनंद दिल नावाचा चित्रपट बघताना माझ्या चेहऱ्यावर कदाचित दिसणार नाही. मजा येते, सिनेमा बघतो मी, नाही बघत असं नाही, पण हा आनंद त्यावेळेला माझ्या चेहऱ्यावर नसतो असं मला वाटतं. कारण ये अमृत की धारा है, रियल अमृत है, ये अमर्त्य है, ये कभी समाप्त होने वाला नहीं है. म्हणून कबीर म्हणतात, मागे एकदा ते गाऊन दाखवलंय, आज पुन्हा एकदा थोडस. माखन माखन, हे माखन, हे यातली मजा आता माझ्या अनुभूती तुम्हाला सांगितली का नाही, तुम्हालाही आहे. तर माखन माखन संतों ने खाया, छास जगत बबरानी होए. सुनता है सुनता है सुनता है सुनता है, गुरु ज्ञानी 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 ज्ञानी. तो हे माखन, ये मक्खन है, ये मजा कहीं और नहीं आएगा. तो इसलिए मक्खन चाटो, छास के पीछे मत रहो, असं माऊली म्हणतात. ज्यांना अनुभव आलाय ते म्हणतात. मी थोड्या अनुभवासाठी थोडं म्हणतो. एरवी मी पण ताक पितो, परवा सांगितलं, परत रिपीट झालं, त्यामुळे आता एवढ्यावर थांबूया. हा वेदार्थ सागरू ज्या निद्रिताचा घोरू, तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्षानुवादला. हा वेदार्थ रूपी सागर आहे ही गीता, म्हणजे ते परमात्म्याचं घोरण आहे.
म्हणजे परमात्म्याची ही स्थिर अवस्था आहे. पूर्ण म्हणजे काय, निद्रा म्हणजे काय, झोपलेलं आणि हे नाही आहे, जड नाही आहे, शांत स्थिर अवस्था आहे. तर हे तो परब्रह्म परमात्मा साक्षात जागृती दशेतील मनुष्याच्या बोलण्याप्रमाणे अर्जुनाशी बोलतो. तर हे जे वेदार्थ सागर जो आहे तो यांनी दिलाय तुमच्यासाठी. त्यातलं अमृत काढून दिले, लोणी काढून दिले. कोणी दिले? तर देह धरणाऱ्या भगवंतांनी दिले. माऊलीला वंदना करूया आणि थांबूया त्यासाठी.